कृष्णा नदीचं पाणी जरी 4 दिवसापूर्वी ओसरू लागलं होतं तरी ती पाण्याच्या पातळीमध्ये पुन्हा एकदा वाढ होण्याची दाट शक्यता आहे। तसंच होताना दिसतंय, कारण कृष्णा नदीची पाणी पातळी पुन्हा एकदा इशारा पातळीच्या पलीकडे गेलेली आहे। कारण 41 फुटावरती जवळपास आता कृष्णा नदी वाहत आहे। कारण आहे ज्या पद्धतीनं पाऊस सुरू आहे आणि दुसरीकडे कोयना धरणातून विसर्ग केला गेलाय ते पाहता ही पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे। मात्र आता 40 फुटाच्या म्हणजे 41 फुटाच्या नंतर ज्यावेळी 1-1 फुटानं पाणी वाढेल त्यावेळी मात्र सांगलीकरांच्या या ठिकाणी आणखी या ठिकाणी अडचणी वाढणार आहेत। कारण साधारणतः 42-43 फुटानंतर सांगली शहरातील ज्या बाजारपेठा आहेत, मारुती चौक आहे, त्या भागामध्ये कुठेतरी पाणी यायला सुरुवात होते आणि त्यामुळं इथून पुढची जी काही पाण्याची पातळीमध्ये वाढवणार आहे ती चिंताजनक असणार आहे। दुसरीकडे मुसळधार पावसाचा इशारा दिला गेला आहे, त्यामध्ये सातारा शहराचा देखील समावेश आहे। त्यामुळं कोयना धरणातील या ठिकाणी आणखी पाण्याची पातळी वाढू शकते, त्यामुळे विसर्ग वाढवला जाऊ शकतो। दुसरीकडे चांदोली धरणातून देखील विसर्ग वाढवला गेलाय। या सगळ्या शक्यता लक्षात घेऊन या ठिकाणी जिल्हा प्रशासन पहिल्यापासून अलर्ट आहे आणि त्यामुळेच नागरिकांनी घरी परतू नये असं आवाहन केलं गेलं होतं। दुसरीकडे आता मुसळधार पावसाचा इशारा आणि या ठिकाणी संततधार या ठिकाणी सांगलीमध्ये देखील सुरू आहे। हे सगळं पाहता या पातळीमध्ये आणखीन वाढ होऊ शकते। मात्र इथून पुढे जी वाढ होणार आहे 1-1 फुटाची ती मात्र सांगलीकरांसाठी चिंताजनक असणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।